ती खूप मनापासून स्वागत आहे आणि लवकरात लवकर आपल्या पार्टनरला स्मरण करा, त्याचं नाव आठवा. तुमचं पार्टनर तुमच्या बाबतीत आता काय विचार करतोय ही एनर्जी आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या या कार्डद्वारे. सो काय करायचं आहे तुम्हाला, तुमचं जी कोणी व्यक्ती आहे, तुमचा पार्टनर आत्ता तुमचा काय विचार करतोय, सो आपण ह्याचं रीडिंग घेणार आहोत आज. सो बघूया कार्ड आधी काय निघतात. आधी मी कार्ड काढून घेते आणि मग मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करते. ओके ओके, कार्ड बघा आता काय छान छान निघालेले आहेत. थोडं विचार करायला भाग पडणारे कार्ड आहेत. तुमचा पार्टनर जो आहे ना तो तुम्हाला आहे ना कधी कधी तुमचं थोडंसं बिहेवियरमुळे हर्ट होतोय. तर त्यांना कधी कधी असं वाटू शकतं की थोडासा स्वभाव खटकू शकतो, कधीतरी तुमचं बोलणं खटकते त्यांना. पण पण बोलणं जरी खटकलं तरी स्वभावामुळे कधी काही नातं तुटत नाही, हे मात्र निश्चित आहे. सो त्यांना तुमच्याबरोबर राहायचं आहे, तुमची साथ त्यांना आवडते, तुमचा सहवास त्यांना आवडतो. कारण हे बघा कार्ड इतकं छान निघालेलं आहे ना, टुगेदरनेसचं कार्ड निघालेलं आहे. सो इथे जरी स्वभाव खटकला तरी सुद्धा त्यांचं प्रेम मात्र आहे, त्यांना तुम्ही हवे आहात. आणि हे जे आहे ना, हे कनेक्शन आहे ना, हे आत्ताचं नाही आहे, हे खूप तुमची सोल जर्नी आहे, तुमचं सोल कनेक्शन आहे. सो तुमच्या आसपास जर काही अशी लोकं असतील का ज्यांना असं वाटतंय का तुमचं नातं तुटावं किंवा तुमच्यामध्ये काहीतरी तू मेमे व्हावी, तर प्लीज प्लीज मित्रांनो टेन्शन घेऊ नका. अगदी निश्चिंत राहा, कारण तुमचं नातं तुटणार नाही, कोणाच्यामुळेही नाही. तुमच्या नात्यामध्ये एवढी पॉवर आहे की तुम्हाला कोणी कितीही येऊन सांगून दे एकमेकांबद्दल, पण तुमचं नातं तुटणार नाही. ठीक आहे, नातं तोडण्याचा ना खूप लोक प्रयत्न करतायत हा इथे. सो अवेअर राहा, अवेअर राहा काही लोकांपासनं जे तुम्हाला एकत्र पाहू शकत नाही, किंवा तुम्हाला दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांना थोडीशी जेलसी होते, त्यांना काहीतरी तुमच्यामध्ये भांडण तंटे व्हावे असं वाटतंय. सो बघा ना, असे असतात जेलस प्रवृत्तीची माणसं असतात, पण इग्नोर करा त्यांना. तुमच्या नात्यावरती पूर्ण ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा, कारण तुमचं नातं हलक्यातलं नाही आहे. ही सोल जर्नी आहे, तुमच्या दोघांचे सोल कनेक्शन आहे तुमचं. सो बिलीव्ह करा युनिवर्सवरती, एकमेकांवरती ट्रस्ट ठेवा, नातं तुटणार नाही. आणि त्यांनासुद्धा तुमच्याबरोबर कॉन्स्टंट राहायचं आहे, त्यांना आवडते तुमचे साथ. तर ते पण असे कोणाच्या म्हणजे हलक्या कानाचे नाही आहेत का कोणी काही सांगितलं आणि त्यांनी. ठीक आहे, कधी कधी स्वभाव खटकतो, पण स्वभाव खटकणं हे सुद्धा थोडं प्रेमामध्ये चालतं ना, थोडंसं चालतं आहे यार. ज्याला ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ना, तर ते स्वभावामध्ये पण थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकतात आणि ते करतायत ऑलरेडी. ठीक आहे, सो त्यांना तुमच्याबरोबर राहायचं आहे, तुमच्याबरोबर अगदी बोला ना म्हातारं व्हायचं आहे, अगदी तर तुमच्याबरोबरची खूप मोठी जर्नी त्यांना पाहायची आहे. आणि कधीतरी जर ते तुम्हाला बोलतात, काही हर्ट करतात, तर त्यांना लिटरली रिग्रेट फील करतात ते. किती सो स्वीट, म्हणजे खरंच फार ह्याला सोल कनेक्शनच म्हटले पाहिजेत. एखादी व्यक्ती तुम्हाला बोलते, पण ते बोलल्यानंतर सुद्धा तिला मनात असं फील होत असतं, मी उगाच बोललो यार तिला, मी उगाच बोलली त्याला. तर हे जे होणं असतं ना, हेच नाजूक प्रेमाचा धागा आहे हा. का कुठे दुखतं, कुठे रिग्रेट होतं, जिथे आपण खरं प्रेम करत असतो. आणि खरं प्रेम आहे म्हणूनच ही रिग्रेटची भावना येते की मी असं बोलायला नाही पाहिजे होतं. सो खूप छान मेसेज मिळालेला आहे. हा व्हिडिओ ज्या ज्या लोकांपर्यंत पोचणार आहे ना मित्रांनो, तर असं समजा युनिवर्सने तुमच्या नातेसंबंधासाठी हा एक मेसेज दिलेला आहे. सो डोंट वरी, आजूबाजूच्या लोकांच्या जेलस प्रवृत्तीच्या लोकांवरती ट्रस्ट ठेवू नका आणि टेन्शन घेऊ नका. कोणी तुमचं नातं तोडू शकणार नाही, कारण हा युनिवर्सचा मेसेज आहे, तुमचं सोल कनेक्शन आहे. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. ह्या एनर्जीला क्लेम करा, चॅटबॉक्समध्ये लिहा की मी ह्या एनर्जीला क्लेम करत आहे, म्हणजे तेवढेच ते एनर्जीचे व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोचतील. सो आणि जास्तीत जास्त शेअर करा. काय माहिती हा व्हिडिओ अजून कोणाच्या तरी कामाला येईल. माझ्या चॅनलवरती लाईक करायला विसरू नका, शेअर करा व्हिडिओला, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सो जेणेकरून मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत अधिकाधिक आणीन. मलाही छान वाटतं तुमच्यापर्यंत अशी युनिवर्सचे मेसेज पोचवायला. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच.